राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत, त्यामुळे इच्छुकांनी मोर्चे बांधणीस सुरुवात केली आहे। उरणमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा संपन्न झाला। त्यावेळी भरगच्च भरलेल्या सभागृहात उरण विधानसभा निवडणुकीत शेकापचे प्रीतम म्हात्रे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। विरोधकांनी आमच्यावर याच सभागृहात टिंगलटवाळी केली। त्यांनी ध्यानात घ्यावं, मी उरण विधानसभा निवडणुकीत उभा राहून निवडून येऊन दाखवीन असा इशाराच या मेळाव्यात शेकापचे प्रीतम म्हात्रे यांनी दिला। यावेळी कार्यकर्त्यांनी उरणचा आमदार कैसा हो, प्रीतम म्हात्रे जैसा हो, बच्चा बच्चा कहता है, प्रीतम म्हात्रे सच्चा है, लाल बावटे की जय अशा घोषणाबाजींनी परिसर दणाणून सोडला होता। उरण विधानसभा मतदारसंघातील चाणजे विभागातील शक्करपीर येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला। हा पक्षप्रवेश सोहळा शिवसेना अल्पसंख्याक सेल महिला तालुका अध्यक्ष हुसेना शेख, शाखा प्रमुख अशफाक शेख आणि उपशाखा प्रमुख इर्शाद मेमन यांच्या प्रयत्नाने संपन्न झाला। यावेळी मनोहर शेठ भोईर यांनी भगवी शाल देत त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत केलं आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जोमानं कामाला लागण्याचं आवाहन केलं। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून हा मेळावा गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता बिरोबा वन आरेवाडी जिल्हा सांगली येथे संपन्न होणार आहे। या मेळाव्याला मोठ्या संख्येने बहुजनांनी उपस्थित राहावं असं आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय। बहुजनांचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी मोठ्या उत्साहात हा दसरा मेळावा साजरा होतो। विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असून धनगर आरक्षणाचा प्रश्न तसाच असल्याने या मेळाव्यात आमदार पडळकर काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे। काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्रात रायगड जिल्ह्यातील डिप्लोमा डिग्री आणि ITI झालेल्या विद्यार्थ्यांकरता काढलेल्या नोकर भरतीकरता ग्रुप ग्रामपंचायत काराव आणि JSW आस्थापन यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनुसार येथील विद्यार्थ्यांनी JSW कंपनीच्या लिंकवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलंय। अशा विद्यार्थ्यांची यादी सादर करण्यात आली, मात्र या मुलांना नोकरीवर घेण्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। काराव हद्दीतील फक्त 2 ते 3 मुलांचा यात समावेश दिसून येत असल्याने कंपनीबद्दल रोष पसरला असून दिनांक 14 ऑक्टोबर रोजी कंपनीच्या गोवा गेटजवळ आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामपंचायतीच्या वतीनं देण्यात आलाय। जय अंबे सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ द्रोणागिरी यांच्या वतीनं नेत्रचिकित्सा शिबिर संपन्न झालं। यावेळी नेत्रचिकित्सक दीपक कटके आणि त्यांची टीम आणि प्रसिद्ध बिल्डर आईब इन्फ्राचे सर्वेसर्वा नरसू पाटील तसंच जय अंबे सार्वजनिक मंडळ द्रोणागिरी अध्यक्ष करण पाटील, उपाध्यक्ष रुपेश पाटील यांच्यासह खजिनदार धनंजय शिंदे, विकास पुकळे, महिला शाखा प्रमुख शोभा घेरडे, मंडळाचे सदस्य आणि असंख्य शिवसैनिक उपस्थित होते। या नेत्रचिकित्सा मोफत शिबिराचा शुभारंभ प्रसिद्ध बिल्डर आई इन्फ्राचे सर्वेसर्वा नरसू पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। अनेकांनी या शिबिराचा लाभ घेऊन उपक्रम यशस्वी केला। पनवेलसह नवी मुंबई आणि दिल्ली परिसरात गंभीर गुन्हे करून धुमाकूळ घालणाऱ्या आंतरराज्यीय सराईट टोळीला मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेनं गजाआड करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात लाखो रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केलाय। मोटरसायकल चोरी आणि चेन स्नॅचिंग करणारे आरोपी सागर मेहरा वय 27, अभय नईन वय 19, शिखा मेहरा वय 27, अनुज छारी वय 24 आदींना वेगवेगळ्या ठिकाणावरून पोलीस पथकानं ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून नवी मुंबई परिसरात जबरी चोरीचे 7 गुन्हे, वाहन चोरीचे 2 गुन्हे, दिल्ली येथील 1 गुन्हा असे एकूण 10 गुन्हे उघडकीस आले आहेत। रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात प्रसिद्ध असलेल्या आणि सध्या लोप पावत असलेल्या शक्तितुरा नाचांच्या वरवटणे येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला नागोठणे शहरासह ग्रामीण परिसरातील अबालवृद्ध नागरिक, तरुण वर्ग, महिला वर्गाने उत्स्फूर्त दाद देत तुफान गर्दी केली। त्यामुळे वरवटणे गावची ग्रामदेवता श्री चौंडेश्वरी मातेच्या प्रांगणात हा शक्तितुरा सामना चांगलाच रंगलेला पाहावयास मिळाला। रत्नागिरी खेड तालुक्यातील कशेडी येथील शक्तिवाले सुकाई नाच मंडळाच्या गायिका दीपाली शिंदे आणि रोहा तिसे येथील तुरेवाले वीर हनुमान नाच मंडळाचे हे सामने सामाजिक कार्यकर्ते किशोर म्हात्रे यांनी आयोजित केले होते। नवरात्री म्हटलं की 9 दिवस देवीसमोर गरबा नृत्य सादर केला जातो। कोकणात नवरात्रीला देखील गणपती सणा एवढंच विशेष महत्त्व आहे। श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली विभागात नवरात्री उत्सवामध्ये लहान मुलांकडून वेगवेगळी प्रात्यक्षिकं केली जातात। यामध्ये तलवारबाजी, दांडपट्टा, मल्लखांब, कुस्ती असे वेगवेगळे खेळ मुलांकडून सादर केले जातात। हे खेळ पाहण्यासाठी हजारोंची गर्दी उसळते। असेच काहीसे खेळ बोर्ली विभागात हे शाळेतील विद्यार्थी करताना पाहायला मिळत आहेत। एकूणच श्रीवर्धन तालुक्यात नवरात्री उत्सव धूमधडाक्यात साजरा होत असल्याचं दिसून येत आहे।
अबोली महिला रिक्षा चालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत आणि नायर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्यानं रिक्षा चालक महिलांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन नवीन पनवेल येथे करण्यात आलं होतं। यामध्ये डोळे तपासणी बरोबरच ब्लड प्रेशर, मधुमेह तपासणी अशा चाचण्या करण्यात आल्या। या शिबिराचा लाभ 30 अबोली रिक्षा चालक महिलांनी घेतला। हे शिबिर नवदृष्टी आय केअर सेंटर येथे घेण्यात आलं। यावेळी हॉस्पिटलचे डॉक्टर संतोष कुमार नायर, डॉक्टर विजयश्री पाटील, डॉक्टर निकिता भोसले, डॉक्टर अश्वथी पोनोली यांचे विशेष सहकार्य लाभलं। खालापूर लायन्स क्लब, अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई आणि नायर हॉस्पिटल मुंबई यांच्या सौजन्यानं खालापूर तालुक्यातील पोलिसांची नेत्र तपासणी करण्यात आली। त्याचबरोबर शारीरिक तपासणी देखील करण्यात आली। यावेळी खालापूर लायन्स शिवानी जंगम यांनी सांगितलं की पोलीस 24 तास कार्यरत असतात। रात्रंदिवस ते काम करत असल्याने त्यांच्या डोळ्यांचे विकार वाढत चाललेत, ज्यामुळे एखाद्याच्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो। त्यांच्या डोळ्यांच्या स्थितीचं लवकर निदान होण्यासाठी नियमित डोळ्यांची तपासणी करणं महत्त्वाचं असल्याने हे शिबिर आपण राबवत असल्याचं त्या म्हणाल्या। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।